मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी 6:38 झालेली आहेत आणि आपण आत्ता उभा आहोत ते मुंडव्याच्या ब्रिजवर. बरोबर आहे. आपल्याला सर्वांना प्रभू रामचंद्राच्या रामनवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा तास मी असा गृहीत धरतो आहे की पुण्यातल्या आपल्या मुळा मोठ्या नदीवरचे जेवढे ब्रिजेस आहेत तेवढा कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. बघूया आपण किती सक्सेस होतोय ते. आणि हा पहिला तसा पुण्यातला मुळा मोठ्या नदीचा पहिला ब्रिज आहे. ही जी कामं काही चाललेली आहेत नदी प्रकल्पावरची त्याचं स्टेटस साधारण असं आहे. आपण याच्या पुढचा ब्रिज जो पाहणार आहोत तो कल्याणीनगर मुंडवा, कल्याणीनगर ते कोरेगाव पार्क. चला तर मग आता जाऊयात पुढे. पण हे जे समोर दिसत असेल ते केशवनगर मुंडवा आहे उजवीकडे आणि डावीकडे माझ्या खराडी किंवा आहे. ही मुळा मोठा नदी. आणि आपण आत्ता मागून ह्याच्या अगोदरची जी फ्रेम पाहिली असेल ती मागून त्या पलीकडच्या बाजूने काय पाहिलेली आहे. आणि मी जसं म्हणतोय तुम्हाला की आपल्याला आता जायचं जे आहे ते हा पुण्यातला पहिला ब्रिज आहे जिथे पुण्याची हद्द सुरू होते. जेव्हा केव्हा भविष्यात इकडे एक ब्रिज होईल केशवनगरचा, तो पहिला असेल. पण सध्या तरी हा ब्रिज पहिला आहे. आपल्याला आता ह्या बाजूने इकडे पुढे जायचं आहे. माझं टार्गेट आहे म्हणा किंवा टास्क आहे ते आपल्याला जे जायचं आहे ते राजाराम ब्रिजपर्यंत. आता आपल्याला शक्य होतं की नाही ते पाहूयात आपण पुढे. आता कल्याणीनगरकडे जाऊया. आपण आता कल्याणीनगर आणि इकडे समोर कल्याणीनगर आहे आणि माझ्या मागे कोरेगाव पार्क आहे. तर त्या ब्रिजवर आपण पोहोचलेलो आहोत. ब्रिजवर दिसतं आहे ते कल्याणीनगर आणि हे माझ्या मागे ते कोरेगाव पार्क. तर आपण ह्याच्या अगोदर जे पाहिलं होतं तर तिथे कुठेही मुंडवा ब्रिज असं दिसलेलं नाही आहे मला. पण तो मुंडवा बायपास आहे आणि इथे ह्या ब्रिजला तर नाव आहे ते मी पुढे दाखवतो तुम्हाला. इकडे कल्याणी कोरेगाव पार्क आहे आणि हे नदी सुधार प्रकल्पाची जी कामं चालली आहेत ती पाय अशी. आता ह्याच्या पुढे जे जायचं आपल्याला तो येरवडा ब्रिजकडे जायचं आहे. मला थोडासा दिसतो आहे तर तिकडे पुढे जाऊयात. मी जसं म्हटलं तुम्हाला ह्या पुलाला नाव आहे हे पाहिजे तसं चंदननगर किंवा मुंडव्याच्या ब्रिजला कुठे नाव दिसलेलं नाही आहे.
हे माझ्या मागे आहे ते कल्याणी नगर मेट्रो स्टेशन. आणि आता आपण ह्याच्या पुढचं जो ब्रिज पाहणार आहोत तो येरवडा ब्रिज. हे पहा, हे कल्याणी नगर मेट्रो स्टेशन. जी कल्याणी नगर मेट्रो आलेली आहे ती पुढे येरवड्याहून जी जाईल पुढे ती जी निघाली ती आता वनाजकडे निघालेली आहे. आता आपण पुढे भेटू ते येरवडा ब्रिजवर. तर मित्रांनो आपण आलो आहे आता येरवडा ब्रिजजवळ. हा येरवडा ब्रिजचा जो इंग्रजांनी बांधलेला पहिला ब्रिज, त्याच्यानंतर हा एक बांधलेला आपला ब्रिज. समोर आहे मेट्रो येरवडा मेट्रो स्टेशन. आणि आपण इकडून मागून आलो आहे ते मुंबई कोरेगाव पार्क मेट्रो कोरेगाव पार्क आणि कल्याणी नगरच्या ब्रिजवरून. आणि आपल्याला आता जायचं आहे पुढे ते असं हा नवीन ब्रिज, हा इंग्रजांनी बांधलेला जुना बन गार्डन ब्रिज किंवा येरवडा ब्रिज. त्याच्या पुढे ही आपली मेट्रो, त्याच्या शेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेतू म्हणून एक नवीन ब्रिज बांधलेला आहे आणि त्याच्या पलीकडे येरवडा बंधारा. तर आपलं टास्क जसं म्हणतो आहे मी मोठं काय आहे तर पुण्यातले ब्रिजेस याचा उपयोग आपल्याला ज्या वेळेला आपण शिकागोला जाऊ आणि कोणती बरं नदी शिकागो नदीवरचे जे ब्रिजेस आहेत ते पाहू आणि त्याचं कंपॅरिझन करू, त्यावेळेला आपल्याला ह्याचं महत्त्व कळेल. माझा तेवढ्यासाठी हा प्रयत्न चाललेला आहे. खरं आता चांगले वाईट त्यांचे चांगले का आपले हे मला नाही आत्ता सांगता येणार, पण आपण शिकागोला गेल्यानंतर त्याचं कंपॅरिझन करू. आता टास्क कुठे म्हणजे गर्दी पण वाढत चालली आहे आणि आपल्याला माझं टार्गेट आहे ते राजाराम ब्रिजपर्यंत जायचं आहे. बघा काय होतं ते. चला तर आता ह्याचा पुढचा ब्रिज आता पलीकडे आपण न जाता परस्पर. मित्रांनो मी आता उभा आहे तो संगम ब्रिजवर. हा संगम ब्रिज हा मुंबई पुणे रस्ता हा इकडून येतो आहे, तो मुंबईकडनं येतो आहे आणि मागे जातो आहे त्या RTOकडे. हा संगम ब्रिज आणि हा पुढे दिसतं आहे ते मुळा मुठा नदीचा संगम. आणि माझ्या मागे असेल तो एक रेल्वे ब्रिज आहे आणि त्या रेल्वे ब्रिजच्या शेजारी पण एक ब्रिज आहे नदीवरचाच. तर तो आपण टाळूयात आणि मग पुढे कसबा पेठेतल्या ब्रिजकडे जाऊयात. एनी हाऊ तर आत्ता हा संगम ब्रिजवर आपण आत्ता पोहोचलेलो आहोत. हा संगम ब्रिज हा असा चालला आहे पहा. इकडे पुढे RTO कार्यालय. ही आपली मेट्रो इकडे गेलेली आहे ती रामवाडीकडे आणि ही मागून आली आहे ती जी अशी मागून आली आहे ती शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट. आता आपण असं ट्रेन चाललेली आहे. पुन्हा एक रेल्वे ब्रिज आहे, त्याच्या पलीकडे एक ब्रिज छोटा आहे तिकडे, तो आपण टाळूयात आणि त्याच्या पुढचा कसबा पेठेतल्या ब्रिजकडे जाऊयात. म्हणजे आपला वेळ वाचेल, कारण आपलं टास्क तसं मोठं आहे फार. मी तर ठरवलं आहे राजाराम ब्रिजपर्यंत जायचं, पण या गर्दीत जिथपर्यंत जाता येईल तेवढं शक्य जाऊ, अदरवाईज दुसरा व्हिडिओ बनवू. पण मॅक्झिमम प्रयत्न करू आत्ता तरी निदान. हे समोर दिसतं आहे ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशन. मला थोडं राहवलं नाही म्हणून हा मुळा मुठा नदीचा संगम दाखवण्यासाठी मी आपल्याला परत हा व्हिडिओ करतो आहे. तिकडनं आलेली मुळा नदी आणि माझ्या मागून येते ती मुठा नदी. ही इकडे मुठा नदी, ही इकडे मुळा नदी आणि इथे संगम झालेला आहे. हा अहिल्यादेवी घाट आहे.
आणि ह्या असं सरळ पुढे गेलं की येरवड्याकडे जातो आहे. आपण जिकडून आलो आहे ते. चला तर मग आता पुढे कसबा पेठेतल्या ब्रिजकडे जाऊयात. आपण आत्ता आलो ते छत्रपती शाहू सेतू, याला पूर्वी डेंगळे पूलसुद्धा म्हणत होते. आणि हे समोर जो दिसतोय तो शिवाजी ब्रिज, तिकडे आपण आता जाणार आहोत. ही मुळामुठा नदी, इवन आता मुळामुठाने येणे नव्हे, ही मुळा नदीच, कारण मुठा नदी आणि पलीकडे आपण एक संगमावर पाहिले असेल ते मुळा. खरं तर मी कन्फ्यूज होतो मुळा कुठली आणि मुठामध्ये, पण हे नव्हे, ही एक नदी. त्यानंतर हे कॉर्पोरेशन पुणे PMC मेट्रो स्टेशन, ही आपली मेट्रो. आणि हा छत्रपती शाहू सेतू म्हणजे ब्रिज, हा असा मागून आपण आलेला आहे. हे समोर जे दिसते आपल्याला ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशन. आणि आत्ता ह्याच्या अगोदर पाहिलेला असेल तो आपण संगम ब्रिज. आता पलीकडे जाणे शक्य नाही कारण आपलं टास्क मोठं आहे, त्यामुळे वेळ नाही आहे, कारण गर्दी आता हळूहळू वाढत जाईल. तर मी आत्ता छत्रपती शाहू सेतूवर उभा आहे आणि आता आपल्याला पुढे जायचं आहे. मी 360 डिग्रीमध्ये ह्या पुलाचं पूल दाखवतो आहे. आणि आपल्याला आता समोर जे दिसतो आहे तो शिवाजी पूल, तिकडे जाण्याचा प्रयत्न करूयात. चला, मुद्दामून एवढ्या करता थांबलो मित्रांनो. हे आहे ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशन. आणि आपली जी स्वारगेटवरनं येणारी मेट्रो भुयारी रेल्वे आहे ती या नदीच्या खालून कुठून तरी येते. हे जे मी दाखवतो तिथून खालून कुठून तरी आहे. आणि जर मी चुकत नसेल तर समोर जे काम दिसतं आहे ते बुधवारपेठ मेट्रो स्टेशनचं नाही, बरोबर आहे, नक्की तेच बुधवारपेठ मेट्रो स्टेशनचंच काम आहे ते. आणि हा आत्ता मी दाखवतो आहे तो शाहू सेतू. हे मागे दिसतंय ते सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन. आणि नक्की सांगायचं म्हणजे जी क्रेन दिसते ते बुधवारपेठ मेट्रो स्टेशन अंडर भुयारी मार्ग. आणि ही अशी इथून खालून कुठून तरी मेट्रो आलेली आहे. म्हणजे जर आपण सरळ लाईन मारायची म्हटलं तर इथून अशी इकडे हे जे खाली दिसतं आहे ते इथे ह्याच्यामध्ये या मेट्रो स्टेशनमध्ये भुयारी मार्ग असेल. चला तर आता शिवाजी रोडकडे जाऊयात. वर दिसत असेल ना ते बुधवारपेठ भुयारी मेट्रो स्टेशन. आणि ती भुयारी रेल्वे जी आली आहे ती अशी सरळ येऊन मी दाखवतो तुम्हाला. मागून भुयारी रेल्वे आलेली आहे, बुधवारपेठ अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन. ती अशी नदी खालून सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनकडे झाली. पुढचा स्टॉप आहे तिचा. जे तर साधारण जूनमध्ये काहीतरी तिचं ओपनिंग होणार आहे कदाचित. मी जर चुकत नसेल तर जूनमध्ये तिचं उद्घाटन होईल. हे समोर सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन.